नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 5 जानेवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. ऐतिहासिक स्थळावर कुटुंबाची छोटीशी पिकनिक प्लॅन करा. त्यामुळे आपल्या कुटुंबांना आणि मुलांच्या आयुष्यात घटकाभर मोकळीक मिळेल. तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते, परंतु चिंता करण्याचे कारण नाही, कारण निराशेपेक्षा आनंद, समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवाल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकता. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. कुठल्या सहकारिणीची अचानक तब्येत खराब होण्याने आज तुम्ही त्यांना भरपूर सहयोग देऊ शकता. उपाय: एका पांढऱ्या कपड्यात काळे आणि पांढरे तीळ सारख्या प्रमाणात गुंडाळून घ्या आणि उत्तम स्वास्थ्यासाठी एका बंडलला नेहमी आपल्या सोबत ठेवा. वृषभ राशी. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल. आयुष्य तुमच्याप्रमाणे तेव्हाच चालू शकते जेव्हा तुम्ही योग्य विचार आणि योग्य संगतीमध्ये राहता. धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. समूह कार्यात सहभागी झालात तर नवीन मित्र भेटतील. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. उपाय: संतांची मदत करणे आणि त्यांची सेवा करणे तुमच्या जीवनासाठी लाभदायक असेल. मिथुन राशी. दैनंदिन व्यस्ततेतून थोडा वेळ काढा आणि मित्रमंडळी समवेत आज बाहेर जा. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. आज जीवनाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकता. तुमच्या गोष्टी घरच्यांना चिंतित करू शकतात, परंतु या गोष्टीचा मार्ग नक्कीच निघेल. हा दिवस खूप उत्तम असेल. मित्र आणि जवळच्या लोकांसोबत बाहेर जाऊन सिनेमा पाहण्याची योजना तुम्ही बनवू शकता. पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुणी जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल. उपाय: परिवारामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल आणि त्या दिवशी पांढऱ्या वस्तू वाटल्या तर घरामध्ये सुख शांती टिकून राहील. कर्क राशी. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल, परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात
तर ऐनकेन प्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा तुम्हाला करावाच लागेल. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमीच रोमॅन्टिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप रोमॅन्टिक असणार आहे. आजचा काळ थोडा कंटाळवाणा असू शकतो, म्हणून काही रचनात्मक कार्य करून दिवस रोचक बनवा. 4 भिंतीबाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षण राहील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. उपाय: आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी देवी सरस्वतीची पूजा करा. सिंह राशी: आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्याचा पाठपुरावाही करता येऊ शकेल. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. आजच्या दिवशी लक्षात ठेवा, याची अनुभूती तुम्हाला येईल. विवाहित आहेत तर आज तुमच्या मुलांची काही तक्रार घरात येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही चिंतित राहाल. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. आज कुणी घेणेदार तुमच्या दरवाजावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकता. तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. इतरांना दुखावू नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या जीवनसाथीकडून आलेल्या दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. उपाय: पांढऱ्या सशाला जेवण दिल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. कन्या राशी: धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आपला किमती वेळ त्यांच्याबरोबर घालवा. पुन्हा एकदा आनंदी, सोनेरी दिवस येण्यासाठी आपल्या रम्य आठवणींचा आधार घ्या. आपल्या प्रियकरांशी सूड उगविण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने आपल्या खऱ्या भावना मोकळेपणाने सांगणे योग्य ठरेल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठला सिनेमा पाहू शकतात. आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांच्या सोबत आनंद लुटा. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. आपल्या मनात आज आपल्या कोणी खास व्यक्तीला घेऊन नाराजी राहील. उपाय: सकाळी लवकर उठून आपल्या कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि कुटुंबात सुसंवाद ठेवा. तूळ राशी: जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणतेही कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. आयुष्यातील अनेक चढ उतारानंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्ण दिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात. व्यक्ती पैशामुळे आपले स्वास्थ्य खराब करू शकतात,
आणि नंतर स्वास्थ्यासाठी पैसा. स्वास्थ्य अमूल्य आहे, म्हणून आळस त्याग करून आपल्या शारीरिक सक्रियतेला वाढवणे फायदेशीर राहील. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुमची समस्या गंभीर आहे, पण तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत, कारण यात लक्ष घालणे त्यांचे काम नाही असे त्यांना वाटत राहील. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. उपाय: चंद्राची दिशामध्ये 0 वॅटचा दुधाळी बल्ब रात्री लावल्याने पारिवारिक आयुष्यातील सुख वाढेल. वृश्चिक राशी: आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. आजच्या दिवशी लक्षात ठेवा आणि याची अनुभूती आज तुम्हाला येईल. तुमची मुले शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकतात, जर तुम्ही त्यांचे सहयोग केले तर. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. उपाय: मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी गरीब मुलींना सफेद मिठाई वितरित करा. धनु राशी: आपल्या कुठल्या मित्रासोबत आज वेळ घालवू शकता, परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. श्रेष्ठ व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल. टीव्हीवर सिनेमा पाहणे आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत गप्पा करणे यापेक्षा उत्तम काय असू शकते. जर तुम्ही थोडा प्रयत्न केला तर तुमचा दिवस काही या प्रकारे व्यतीत होईल. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल. घरामध्ये तुमची मुलं तुमच्यासमोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील. कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पहा. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अति भावूक बोलू नका. उपाय: चांगल्या आर्थिक फायद्यासाठी दररोज तिळाच्या तेलाचा दिवा लावा. मकर राशी: निष्काळजीपणा महागात पडू शकतो. तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. तुमचा जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल. वडिलांचा मोठा भाऊ म्हणजेच तुमचे काका आज तुमच्या कुठल्या चुकीवर तुम्हाला रागावू शकतात. त्यांच्या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करा. जीवन आनंदाने जगण्यासाठी आपल्या आशा, अपेक्षा तपासून पहा. योग साधनेची मदत घ्या, त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे, आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. कौटुंबिक जबाबदाऱ्या, बंधनाकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. उपाय: सकाळी उठल्या उठल्या ओम हनुमंते नम:चा 11 वेळा उच्चार केल्याने आर्थिक स्थिती चांगली होईल. कुंभ राशी. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. जुने मित्र आधार देतील आणि मदत करतील. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. कठीण दिवस आता संपले आहेत. आता तुम्हाला आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार केला पाहिजे. तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे, हे ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. उजळ बाजूकडे पहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल करा. उपाय: पिगी बँकमध्ये नाणे जतन करा आणि या जतन केलेल्या पैशांसह मुलांना आणि यात्रेकरूंना मदत करा. याने आरोग्य चांगले राहील. मीन राशी. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल, म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा रिकामा वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. तुम्ही आपल्या जीवनसाथीसाठी उत्तम पक्वान्न बनवणे तुमच्या फिक्या नात्याला अधिक उत्तम बनवू शकते. व्यायामाच्या आधारे आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकता. आजच्या दिवशी धनहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून देवाणघेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. उपाय: लाल बांगड्या व लाल वस्त्र कन्येला दान दिल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा येईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.